Hello dear student, good afternoon to all. So last lecture we discussed on some storage methods, okay, as well as some principles of storage and general principles of storage. Okay, so we covered our 60% syllabus in your whole book. Okay, so this topic, harvesting, storage and marketing topic, there is last lecture. Okay, in that we discuss on marketing, factors affecting storage, agricultural marketing, chains of marketing, त्याचबरोबर पहा आणि लास्ट आहे तुमचं क्रॉप क्वालिटी इन देअर क्रायटेरिया. थोडक्यात पाहणार आहे आपण. ओके, लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं डिफरंट स्टोरेज मेथड्स, त्याच्यामध्ये बीन्स, बॅग्स कशा प्रकारे स्टोरेज करायचं. ओके, तर पहा तुम्हाला जास्त डिटेलमध्ये नाही आहे, मी खूप शॉर्टमध्ये घेते आहे, थोडंसं समजण्याचा प्रयत्न करा, जर नाही कोणाला समजलं तर विचारत जात जा. ओके, आज आपण पाहणार आहे पहा रिक्वायरमेंट फॉर गुड स्ट्रक्चर, स्टोरेज स्ट्रक्चर. पेज नंबर तुमचा आहे 194 बुक्समधलं, त्याच्यामधला हार्वेस्टिंग टॉपिक आहे. त्याच्यामध्ये पहा इट शूड प्रोव्हाइड ॲडिक्वेट प्रोटेक्शन फॉर रोडंट, बर्ड अँड इन्सेक्ट ॲज वेल ॲज माइट्स. रोडेंट म्हणजे तुम्हाला कशापासून, रॅट्सपासून संरक्षण करणं, पक्ष्यांपासून, इन्सेक्ट आणि माइट्स, वाळवींपासून तुम्ही संरक्षण करण्यासाठी कोणत्या कोणत्या रिक्वायरमेंट गरजेच्या आहेत तुम्हाला सीड स्टोरेज करण्याच्या. ओके, त्याच्यामध्ये पहा दुसरी मेथड आहे तुमची इट शूड परमिट एरिएशन अँड फ्युमिगेशन व्हेन रिक्वायर्ड. जर गरज असेल फ्युमिगेशनची किंवा एरिएशनची, हवा खेळती राहण्याची, तर त्याला गरजेचं असेल त्यावेळेस तुम्हाला त्याला ती गरज पूर्ण करावी लागेल ग्रेनसाठी. म्हणजे तुम्हाला जो स्टोरेज स्ट्रक्चर जर बनवायचं असेल मोठ्या प्रमाणामध्ये, गोडाऊन्स जर बनवायचे असतील तर कोणत्या गरजा आहेत, तर त्याच्यासाठी पहिल्यांदा प्रोटेक्शन कशापासून करायचं सांगितलं आहे मी तुम्हाला, रॅट्स, बर्ड, इन्सेक्ट अँड माइट्सपासून प्रोटेक्शन करेल असं स्ट्रक्चर बनवायचं. दुसरं स्ट्रक्चर बनवताना एरिएशन म्हणजे हवा खेळती राहिली पाहिजे, त्याच्यामध्ये फ्युमिगेशन म्हणजे तुम्हाला औषधाचं फवारणी पण देता आली पाहिजेत, गरज पडेल तिथे. त्याच्यानंतर तिसरी रिक्वायरमेंट आहे इट शूड प्रिव्हेंट लॉसेस ड्यू टू मॉइश्चर अँड टेम्परेचर. जर तुमचं मॉइश्चरमुळे आणि टेम्परेचरमुळे जर ग्रेनचा लॉस होत असेल तर त्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी तुम्ही काय काळजी घेऊ शकता ते पण तुम्ही स्टोरेज स्ट्रक्चरमध्ये पाहू शकता. त्याच्यानंतर पहा इट शूड फॅसिलिटेट प्रॉपर क्लिनिंग प्रॉपर झालं पाहिजेत वेळोवेळी. त्याचबरोबर पहा इट शूड परमिट इझी इन्स्पेक्शन. आता पहा जर तुम्ही पोते वगैरे, गोण्या वगैरे लावून ठेवल्या गोडाऊनमध्ये आणि तिथं जर तुम्हाला पाहायला जागाच नाही जायला, तर तिथं पाहणी होणार आहे का, तर नाही. मग तुम्ही काय करायचं, इन्स्पेक्शन तुम्हाला इझी करता येईल अशा प्रकारे स्टोरेज स्ट्रक्चर तयार करायचं, जेणेकरून. तर पहा आपण ह्याच्यामध्ये पाहिलं होतं बेड, आपण पॉली हाऊसमध्ये बेड लावलेत, पण बेडच्या मधून एक लाईन आहे चालायला वगैरे, म्हणजे आपल्याला पाहता येतं की कुठलं रोप खराब झालेलं आहे. तशाच प्रकारे गोडाऊनमध्ये पण तुम्हाला कळलं पाहिजेत की कोणती ग्रेन्स आहेत की खराब व्हायला लागलेत किंवा गरज आहे त्यांना सनड्राईंग द्यायची किंवा फ्युमिगेशनची. ओके, त्याचबरोबर नेक्स्ट पॉईंट इट शूड बी इकॉनॉमिक युनिट स्टोरेज फॉर कॉस्ट बेसिस. तर तुम्ही पैशाचा खर्च करून जर तेवढं स्टोरेज बेस असेल तर तुमचा जे कॉस्ट आहे ओके बनवण्याचं, त्याच्यावर तुम्ही ग्रेन्सची कॉस्टवरती तुम्ही ते स्ट्रक्चर बनवू शकता. जर तुमचे ग्रेन्स महाग असतील तर त्याच्यासाठी चांगल्या प्रकारचं तुम्ही स्टोरेज युनिट उभारू शकता. ओके, हे झाले तुमचे गुड स्टोरेज स्ट्रक्चर रिक्वायरमेंट. जर तुम्हाला चांगल्या प्रकारे जर गोडाऊन बनवायचं असेल तर कोणत्या गरजेच्या आहेत गोष्टी, त्याच्यामध्ये 6 पॉईंट मी सांगितले. तुम्ही कशापासून प्रोटेक्शन करायचं, हवा खेळती राहिली पाहिजेत, औषधाचं फवारणी देता आली पाहिजेत, मॉइश्चर आणि पाण्यापासून म्हणजे टेम्परेचरपासून त्याचा लॉस थांबवला पाहिजेत, इन्स्पेक्शन इझिली करता आलं पाहिजेत, प्रॉपर क्लिनिंग पाहिजेत, आणि तुमचा बियांचा जो रेट आहे त्याच्याप्रमाणे युनिटप्रमाणे तुम्ही स्टोरेज स्ट्रक्चर बनवलं पाहिजे. जर महाग बिया असतील किंवा त्याची गरज आहे प्रॉपर फ्युमिगेशन करते त्यांच्यासाठी तुम्ही वेगळं व्यवस्थित स्ट्रक्चर बनवलं पाहिजेत. ओके, त्याच्यानुसार हे झालं तुमचं गुड स्टोरेज स्ट्रक्चर रिक्वायरमेंट. नेक्स्ट आहे तुमचा फॅक्टर्स अफेक्टिंग स्टोरेज. ओके, आता तुमच्या पीपीटीमध्ये काही जास्त घेतलं नाही फॅक्टर्स अफेक्टिंग स्टोरेजमध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही थोडक्यात सांगते मी. सेव्हरल फॅक्टर दॅट इन्फ्लुएन्स स्टोरेज, प्रोड्यूस अँड मॉइश्चर कंटेंट, इनिशियल क्वालिटी अँड प्रोड्यूस ह्युमिडिटी अँड टेम्परेचर स्टोरेज कंडिशन. हे एकच लाईन लक्षात ठेवा फक्त 2, की कोणते फॅक्टर्स अफेक्टिंग आहेत तर ह्युमिडिटी, टेम्परेचर, स्टोरेज कंडिशन.
तुमची आर्द्रता, हवामानातली आर्द्रता, ह्युमिडिटी, टेम्परेचर, तापमान आणि स्टोरेज कंडिशन, तुम्ही कोणत्या कंडिशनला सीड स्टोरेज करताय, हे फॅक्टर्स अफेक्टिंग स्टोरेज राहतील. ओके, एवढंच फक्त याच्यामध्ये करा. जर काही प्रॉब्लेम आला तर विचारा. ओके, त्याच्यानंतर पहा नेक्स्ट पॉईंट आहे मार्केटिंग. आता ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन अँड मार्केटिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. तुम्ही पहा शेतकरी भरपूर शेतीमध्ये उत्पन्न आणतात वगैरे, पण त्यांना मार्केटिंग करता येत नाही. मार्केटिंगमध्ये काय, मार्केटिंग म्हणजे काय, ॲग्रिकल्चरल मार्केटिंग म्हणजे काय, किंवा त्याची चेन कशी असते आपण थोडक्यात पाहूया. ओके, तर पहा मार्केटिंग म्हणजे काय, प्रोडक्शन ऑफ फार्मर्स इन स्पेशल एरियाज फॉलो मेनी पाथ्स फ्रॉम दी प्रोड्युसर ऑफ दी कंझ्युमर. म्हणजे काय, प्रोड्युसरपासून कंझ्युमरपर्यंत जाण्याचं जे पाथ आहे, जो मार्ग आहे, त्याला आपण मार्केटिंग म्हणतो. ओके, मीन्स वन पॉईंट कोणता, प्रोड्युसर म्हणजे शेतकरी तयार करणारा, आणि कंझ्युमर म्हणजे खाणारा, इथपर्यंत जो मेन पाथ आहे त्याला आपण मार्केटिंग म्हणतो. ओके, आता ॲग्रिकल्चरल मार्केटिंग म्हणजे काय, जे ॲग्रिकल्चरल फूड आहे, ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन आहे, किंवा त्याच्यातल्या ॲक्टिव्हिटी इथं फ्रॉम फार्मर्स टू कंझ्युमर, त्याला आपण म्हणतो ॲग्रिकल्चरल मार्केटिंग. ओके, आणि त्याच्यामधली चेन पहा, ग्रोवर म्हणजे तयार करणारा, ओके, दुसरा क्लीनर त्याला क्लीन करतो, तिसरा बायर त्याला विकत घेतो, नंतर ब्रोकर, पॅकेजर, होलसेलर, रिटेलर आणि कंझ्युमर, अशा 8 चेन आहेत. याच्यामध्ये पहा ग्रोवर म्हणजे शेतकरी येतो. ओके, शेतीतला माल आपण APMCला किंवा मार्केटला नेल्यानंतर तिथं नंतर गेल्यानंतर ग्रेडिंग केलं जातं पहा, किंवा जे आपली समजा तुम्ही कांदे नेलेत मार्केटला विकायला, आणि तुम्ही सरसकट कांदे जर भरून नेले मार्केटला गेला, तिथून पुढं तुम्ही क्लीन केलं जातं पहा मार्केटला गेल्यावर, क्लीनर, ते क्लीनरनंतर मग तो क्लीन करून त्याचं ग्रेडिंग करून विकतो बायरला, म्हणजे कुठल्याला, व्यापाऱ्याला, मग तो बायर झाला. व्यापाऱ्यापासून जो ब्रोकर आहे, जो स्मॉल जे परत विकायला घेतात ते ब्रोकर, त्याच्यानंतर तो ब्रोकर जो आहे तो पॅक करतो फूड, त्याला पॅकेजर म्हणायचं, किंवा आपण पॅक करतो वेगवेगळ्या गोष्टी, टोमॅटो असू दे किंवा बंचेस करून ठेवतो बा 1 किलोचे 2 किलोचे. त्याच्यानंतर तेच होलसेलमध्ये विकतो तो होलसेलर, जे पॅक करून, आणि नंतर आहे रिटेलर, आणि शेवटचं कंझ्युमर. असे 8 प्रमाण आहेत तुमचे, ग्रोवर, क्लीनर, बायर, ब्रोकर, पॅकेजर, होलसेलर, रिटेलर आणि कंझ्युमर, अशी तुमची मार्केटिंग चेन आहे. ओके, लक्षात ठेवा, मी विचारतील तुम्हाला ॲटलिस्ट याचे पॉईंट्स आले पाहिजेत, पण जसे आहेत तसेच आले पाहिजेत ते आहे. ओके, नंतर आहे डेफिनेशन ऑफ मार्केटिंग. त्याच्यामध्ये मार्केटिंगची डेफिनेशन पाहून घ्या काय आहे ती. त्याचबरोबर पहा, मार्केटिंग डिनोट्स द सेरीज ऑफ ॲक्टिव्हिटीज इन्वॉल्ड इन मूव्हिंग द गुड्स फ्रॉम द पॉईंट ऑफ प्रोडक्शन टू द पॉईंट ऑफ कन्झम्पशन. मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं, प्रोडक्शन टू कन्झम्पशन, जी पॉईंट आहे प्रोडक्शनचा तिथून कन्झम्पशन येईपर्यंत त्याला मार्केटिंग म्हणतो आहे आपण. आणि ॲग्रिकल्चरल मार्केटिंग म्हणजे काय, इट इज मार्केटिंग ऑफ फार्म प्रोडक्ट्स प्रोड्यूस्ड बाय फार्मर अँड फार्म इनपुट्स अँड सर्व्हिसेस रिक्वायर्ड बाय देम इन दी प्रोडक्शन ऑफ दिस फार्म प्रोडक्ट्स. हे जे मार्केटिंग आहे प्रोडक्शन तयार केलेलं, याच्यामध्ये काही शेतकऱ्यांनी इनपुट टाकून त्यांच्या गरजेनुसार त्याच्यामध्ये सर्व्हिस देऊन जे प्रोडक्शन घेतलं जातं फार्म प्रोडक्ट, त्याला आपण ॲग्रिकल्चर मार्केटिंग म्हणतो. तेच मार्केटिंगचे प्रोडक्ट एका पॉईंटपासून दुसरीकडे जातात, त्याला आपण ॲग्रिकल्चर मार्केटिंग म्हणतो. ओके, आता त्याच्यामध्ये पहा, अकॉर्डिंग टू केली असेसिंग मार्केटिंग रिक्वायरमेंट टू मस्ट आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. हाऊ मच, वेअर अँड व्हेन इट इज प्रोड्यूस नीडेड. मार्केटिंगमध्ये काय इम्पॉर्टंट आहेत गोष्टी, हाऊ मच किती प्रमाणात बनवायचं, वेअर कुठं पाठवायचं, वेन दी प्रोड्यूस इज नीडेड तुम्ही कोणत्या वेळेत ते प्रोडक्शन घेताय हे गरजेचं आहे. ओके, कांदा जर तुम्ही कोणत्या सीझनमध्ये विकता हे पण गरजेचं आहे, किती प्रमाणात तयार करताय आणि कुठून तयार करताय. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे पहा, व्हॉट स्टँडर्ड ऑफ क्वालिटी आर रिक्वायर्ड. एक्सपोर्टिंगसाठी आपण काय करतो, गुड क्वालिटी रिक्वायर्ड असते, मग तुम्ही कोणत्या क्वालिटीचं प्रोड्यूस करताय फूड. आणि नेक्स्ट आहे ॲट व्हॉट प्राईस कॅन बी सोल्ड, म्हणजे तुम्ही कोणत्या प्राईजमध्ये विकताय ते प्रोडक्शन. हे तुमचं काय आहे, अकॉर्डिंग टू केली असेसिंग द मार्केटिंग रिक्वायरमेंट ऑन मस्ट आन्सर द फॉलोइंग. ओके, हे झालं तुमचं ॲग्रिकल्चर मार्केटिंगशी रिलेटेड. ओके, आणि नेक्स्ट पॉईंट आहे फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग मार्केटिंग. ओके,
आता ह्याच्यामध्ये पहा, फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग मार्केटिंगमध्ये कोणते फॅक्टर मार्केटिंगवरती इफेक्ट करतात. मार्केटला जर तुमचं क्रॉप गेलं तर कोणत्या कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. तर पहिली स्टोरेज अँड ट्रान्सपोर्ट. एक तर टिकवण्याची क्षमता. टोमॅटो बाजारात न्यायचा म्हटलं त्याला स्टोरेज व्यवस्थित कॅरेटमध्ये न्यावं लागतं. आणि ट्रान्सपोर्टिंग लॉंग डिस्टन्स असेल तर प्रॉब्लेम. नेचर अँड क्वालिटी ऑफ प्रोड्यूस. आता तुमचं जर टोमॅटो असेल तर ते काय होतं, पटकन खराब होतं आणि त्याचं क्वालिटी कशी असते त्याच्यावर डिपेंड. नंतर पब्लिसिटी, तुम्ही त्या प्रोडक्ट्सची पब्लिसिटी किती केली आहे. मार्केट नॉलेज, कोणत्या रेटने मार्केट चाललं आहे, कोणत्या ठिकाणी मार्केट जास्त रेट आहे, हे मार्केटचं नॉलेज असणं गरजेचं आहे. ट्रेडिंग विथ मिनिमल मिडलमॅन. आता मी तुम्हाला जी चेन सांगितली, ओके, ग्रोवर टू कंझ्युमर, ओके, आपण पेज नंबर 196वर पाहिली. याच्यामध्ये पहा, जर ही मधले सगळे जर काढून टाकले 6 पॉईंट, म्हणजे क्लीनर, बायर, ब्रोकर, पॅकेजर, होलसेल रिटेलर, आणि तुम्ही ग्रोवर टू डायरेक्ट कंझ्युमर डायरेक्ट विकला, ओके, तुम्ही तुमच्या पद्धतीवरती, तर तुमचा काय होतो, लॉस आहे तो कमी होतो शेतकऱ्याचा. मग त्यामुळे डायरेक्ट ग्रोवर टू कंझ्युमर गेलं की कमीत कमी लॉस होतो आणि जास्तीत जास्त उत्पन्न मिळतं. ओके, हे झालं तुमचं थोडक्यात तुमचं मार्केटिंगशी. त्याच्यामध्ये फक्त डेफिनेशन लक्षात ठेवा मार्केटिंगची, ॲग्रिकल्चरल मार्केटिंगची, आणि फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग मार्केटिंगमध्ये 5 पॉईंट लक्षात ठेवा. आता नेक्स्ट पाहणार आहे आपण क्रॉप क्वालिटी. ती क्रॉप क्वालिटीमध्ये काय पाहायचं आहे, फक्त आपल्याला एक कॉटन पाहूयात आणि बीटची ग्रेन क्वालिटी पाहूयात थोडक्यात आणि संपवून टाकूयात आजचं टॉपिक. आता कॉटन जर तुम्ही सिलेक्ट करता त्याची प्रोडक्शन क्वालिटी कशी असावी, ओके, त्याच्यामध्ये डेफिनेशन पहा. द क्वालिटी ऑफ क्रॉप प्रोड्यूस डिटरमाइन इट्स सुटेबिलिटी फॉर व्हेरियस युजेस. द क्रॉप क्वालिटी असल्याशिवाय मार्केट त्याला मिळत नाही किंवा त्याला जास्त पैसे मिळत नाहीत. मग त्याच्यासाठी आपण कोणत्या क्वालिटीचं आपलं माल असावा किंवा कोणत्या प्रकारचं आपलं फूड असावं किंवा ग्रेन्स असावेत. त्याच्यामध्ये कॉटनचे पहा. आता कॉटन असतो धागा तयार करण्यासाठी देतो, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये आपण काय पाहतो क्वालिटीमध्ये, जे धागा असतो त्याची लेंथ किती आहे, थिकनेस किती आहे किंवा स्ट्रेंथ किती आहे, टिकण्याची तग धरून ठेवण्याची क्षमता, म्हणजे ओढलं की किती लवकर तुटतं. त्याच्यामध्ये पहा, कॉटन फायबर जो आहे कॅन बी डिसाइड ऑन द बेसिस ऑफ स्टेपल लेंथ. द मीन फायबर लेंथ ऑफ कॉटन मेक्स 3 रेटिंग. स्टेपल लेंथ, तुमच्या ते धाग्याची लेंथ किती आहे. जर लॉंग असेल तर म्हणायचं 22 मिलीमीटरपेक्षा जास्त असेल तर लॉंग आहे धागा म्हणायचं. मीडियम असेल 17 ते 22 सेंटीमीटरमध्ये तर तो आहे अबोव मीडियम आहे. नंतर शॉर्टमध्ये आहे 17 मिलीमीटर. आता सेंटीमीटर झालं आहे बा मीडियमच्या तिथं, तर मिलीमीटर आहे. मीडियम आहे ना 17 ते 22 सेंटीमीटर झालं आहे तर मिलीमीटर आहे. आणि शॉर्ट आहे 17 मिलीमीटर अँड बिलो. अशा प्रकारे तुमची क्वालिटी ठरवली जाते. त्याच्यानंतर पहा आपण फाईननेस ऑफ फायबर. द कॉटन फायबर फील्स सॉफ्ट अँड सिल्की. इट्स सेड टू बी गुड क्वालिटी अगेन्स्ट रफ अँड कोर्स फायबर ऑफ कॉटन. आता जी सिल्की टाईप कॉटन आहे तुमचं का रफ आहे त्याच्यावरती एक क्वालिटी डिपेंड राहते. आणि शेवटचा आहे फायबर स्ट्रेंथ. द फायबर स्ट्रेंथ इज हाय, इट इज गुड क्वालिटी. जर तुम्ही फायबर असे ओढले त्याची तर इझिली तुटत नाहीत, म्हणजे त्याची गुड क्वालिटी आहे. ह्या बेसिसवर तुमची कॉटनची क्वालिटी समजते. आणि तर त्याच्या पुढचं पहा, वीटची कशी क्वालिटी समजते. तर पहा, वीट ग्रेन्स कॅन बी बोल्ड, मोठे पाहिजेत, साईज त्याचे मोठी पाहिजेत, ॲम्बर कलर्ड पाहिजे, चॉकलेटी टाईप, लॉंग पाहिजेत, ओव्हल शेप पाहिजेत, अंडा आकृती आकाराचं पाहिजेत, अँड आर सेड टू बी गुड क्वालिटी. ह्याला आपण म्हणतो गुड क्वालिटीचं ग्रेन सीड्स. त्याच्यामध्ये पहा अजून काय आहे, द फ्लोअर शुड बी मीडियम स्ट्रॉंग. त्याचं जे पीठ आहे ते चांगलं पाहिजे. इट शूड हॅव हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. जर तुम्ही पीठ जर मळायला घेतले तर त्याच्यामध्ये पाणी जास्तीत जास्त शोषून घेण्याची क्षमता असली पाहिजे गव्हामध्ये पीठ मळताना. द डफ शूड बी नॉन स्टिकी, पॅलिएबल, इलास्टिक अँड एक्सटेन्सिबल. जास्त चिकटपणा नाही पाहिजेत, पॅलिएबल खाण्यायोग्य, इलास्टिक पाहिजेत आणि एक्सटेन्सिबल असं लॉंग स्ट्रेचेबल पाहिजेत. त्याच्यानंतर पहा, इट शूड हॅव हाय प्रोटीन अँड स्वीटी टेस्ट. प्रोटीन जास्त पाहिजेत. गव्हामध्ये 12% प्रोटीन असतं पहा ग्लुटेन फॉर्ममध्ये. आणि त्याच्याबरोबर पहा त्याचं काय पाहिजे, स्वीटी टेस्ट पाहिजेत, टेस्ट थोडीशी चांगली पाहिजेत. ओके, हे झालं तुमच्या गव्हाचं. तर कशा प्रकारे गहू आपण कसं, पहिली गोष्ट तर तुम्ही गुड क्वालिटी असली पाहिजे. तर सीड जे आहे ते बोल्ड पाहिजेत, मोठं आकाराचं, चॉकलेटी कलरचं पाहिजेत आणि ओव्हल शेपचं पाहिजेत.
आणि त्याच्यामध्ये मग पुढं विचार करायला गेलं त्याच्यानंतर दळल्याच्या नंतर फ्लोअर तुमचा चांगल्या प्रकारचा आला पाहिजे. पिठामध्ये पाणी शोषून ठेवण्याची क्षमता चांगली पाहिजेत. त्याचबरोबर नॉन स्टिकी जास्त पाहिजेत. त्याचबरोबर पचण्यायोग्य, इलास्टिक आणि एक्सटेन्सिबल पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये हाय प्रोटीन पाहिजेत आणि किंवा स्वीट टेस्ट पाहिजेत. अशा प्रकारे तुमच्या गव्हाची क्वालिटी समजली जाते. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फॉडर क्वालिटी. तुम्ही जे जनावरांना चारा देता त्याची क्वालिटी कशी पाहिजेत. इन जनरल तर फॉडर शुड बी पॅलेटेबल अँड इझिली डायजेस्टिबल. गुड पाहिजेत आणि इझी डायजेस्ट झालं पाहिजेत फॉडर. इट शुड नॉट बी इंजुरियस टू एनी स्टेज ऑफ द क्रॉप. जे ते जनावरांना देताना त्याच्यानंतर जनावरांच्या जिभेला कुठल्याही प्रकारचं जखम झाली नाही पाहिजेत. इट शुड गिव्ह मॅक्झिमम नंबर ऑफ कटिंग्स. तर पहा तुम्ही मेथी घास एकदा कापल्यानंतर परत उगवतो. अशा प्रकारे जास्तीत जास्त कटिंग्स झाले पाहिजेत घासाला. इट शुड बी न्यूट्रिशियस अँड सक्युलंट. जास्तीत जास्त त्यात न्यूट्रियंट आणि जास्त सक्युलंट म्हणजे असे खाण्याचे तुटले पाहिजेत. हे झालं तुमचं फॉडर क्रॉप्सला. आणि आता स्टँडिंग क्रॉप इम्प्रूव्ड. त्याच्यामध्ये पहा युजिंग बेटर व्हरायटी ऑफ क्रॉप, यूज ऑफ प्युअर सीड, टेकिंग बेटर केअर ऑफ क्रॉप प्लांट्स आणि प्रोव्हाइडिंग वॉटर वेनेवर नेसेसरी. नंतर ॲडॉप्टिंग सुटेबल क्रॉपिंग पॅटर्न, यूज ऑफ प्रॉपर मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर, प्रोटेक्शन फ्रॉम अगेन्स्ट पेस्ट अँड डिसीजेस. आता हे काय करण्याची गरज नाही तुम्हाला क्रॉप क्वालिटीची. आता ह्याच्यामध्ये फक्त लक्ष ठेवा क्रॉप क्वालिटीमध्ये तुमचं कॉटन आणि वीटचं फक्त लक्षात ठेवा की क्रॉप क्वालिटी कोणत्या प्रकारे पाहिली जाते. जर दोन मार्क्सला क्वेश्चन विचारला जर मी कॉटनवरती तर सांगता आलं पाहिजे तुम्हाला कोणत्या बेसवर तुम्ही क्वालिटी ठरवताय कॉटनची. ओके. याच्यामुळे ह्या पूर्ण होता टॉपिकमध्ये पहा काय लक्षात ठेवायचे तुम्हाला. ओके. याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन तर सगळ्यांच्या लक्षात ठेवायच्यात. हार्वेस्टिंग, स्टोरेज अँड मार्केटिंग, ॲग्रिकल्चर मार्केटिंग, विनोईंग, थ्रेशिंग. क्रॉप हार्वेस्टिंगची डेफिनेशन पहा. त्याच्यानंतर काय चार्ट करा क्रायटेरिया ऑफ हार्वेस्टिंगचा, ठराविक क्रॉप करा. मेथड्स ऑफ हार्वेस्टिंग म्हणजे तुम्ही लिहू शकता. प्रॉब्लेम्स ऑफ हार्वेस्टिंग अँड लिस्ट करा. विनोईंगची डेफिनेशन लक्षात ठेवा. स्टोरेजची डेफिनेशन लक्षात ठेवा. स्टोरेज मेथड्स लक्षात ठेवा. आणि रिक्वायरमेंट ऑफ गुड स्टोरेज स्ट्रक्चर 2-3 पॉईंट लक्षात ठेवा. फॅक्टर्स अफेक्टिंग स्टोरेजमध्ये 2 लाईन लक्षात ठेवा फक्त. ह्युमिडिटी, टेम्परेचर, स्टोरेज कंडिशन. मार्केटिंगमध्ये ॲग्रिकल्चर मार्केटिंगची डेफिनेशन लक्षात ठेवा. आणि फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग मार्केटिंगचे 5 पॉईंट तेवढे लक्षात ठेवा कोणते अफेक्ट करतात. आणि क्रॉप क्वालिटीमध्ये कॉटनचं एक लक्षात ठेवा पॉईंट आणि व्हीटचं एक लक्षात ठेवा कोणते. आणि ह्याच्यामधला एक्सरसाइज हा लिहून काढा. ओके. तुम्हाला असाइनमेंट म्हणून तुम्हाला एक्सरसाइज रायटिंग करावं लागेल. ओके. ह्याच्यामध्ये कोणाला ह्या टॉपिकमध्ये प्रॉब्लेम असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा. ओके. थँक्यू.